हॅलो, गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. येतोय का आवाज? येतोय माझा क्लिअर? गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. चला, कशा आहात सगळे? मस्त मजेत? ओके. बघा, आजचा आपला टॉपिक असणार आहे घातांक. यस. आणि हे घातांकांचे नियम वगैरे आज समजून घेणं गरजेचं आहे आणि ते आज आपण बघणार आहोत. ओके, डन. चला, काही नियम्स वगैरे आहे, काही नियम वगैरे आहेत, रूल्स आहेत, ते रूल्स आपण आधी समजून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण प्रश्न बघणार आहोत. ठीक आहे, समजते सगळ्यांना? पहा, करूया स्टार्ट आजचं लेक्चर. ओके, लेट्स नाव स्टार्ट. पहा, इंडायसेस एक्सपोनंट म्हणतो आपण, त्याचे काही नियम आहेत, ते नियम आधी आपण समजून घेणार आहोत. पाया व घातांक, बेस अँड इंडेक्स. बघा, परिमाण म्हणजे माप. 10च्या पटीत वाढणाऱ्या परिमाणास दशमान परिमाणे असे म्हणतात. ओके, म्हणजेच काय? ज्या मुलांना कालचं लेक्चर समजलेलं नाहीये, चैत्राली आय थिंक, हा, ते पण रेकॉर्डेड व्हिडिओ असेल बघ, एकदा बघून घे. हा, ओके. आता ह्या लेक्चरकडे ओके ओके आज समजून जाईल तुम्हाला. ठीक आहे, हे समजून जाईल, डोंट वरी. चला, बेस आणि इंडेक्स म्हणजेच नेमकं पाया आणि घातांक काय आहे याचं मिनिंग आपण आधी समजून घेऊया. सपोज 2चा घातांक, 2चा घातांक 8 आहे, म्हणजेच या ठिकाणी पाया काय असेल? आपला पाया 2 आणि घातांक म्हणजेच काय? घातांक म्हणजे 8 असणार आहे. बरोबर आहे की नाही? हो. चला, म्हणजेच या 2चा आपण किती वेळा गुणाकार करणार आहोत? या 2चा किती वेळा गुणाकार करणार आहोत? किती वेळा गुणाकार करावा लागेल? 8 वेळा करावा लागेल. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2. बघा, किती वेळा करावं लागेल? 8. बरोबर. जसं की आपण पहा, आपण काय काढतो रे बाळांनो? 8चा वर्ग जर काढायचा असेल तर त्या 8चा आपण किती वेळा गुणाकार करणार? 2 वेळा गुणाकार करणार. जो पॉवर असेल घातांक, इथला घातांक किती असेल? 2 असेल. आणि पाया काय असेल? पाया आपला असणार आहे बेस, म्हणजे 8 असेल. ठीक आहे, समजते सगळ्यांना? हे अगदी बेसिक कन्सेप्ट आहे, त्यामुळे सगळ्यांनी नीटनेटके लक्ष द्या, म्हणजे आपण लवकरात लवकर प्रश्नाकडे पोहोचू. पुढे, कोणत्याही संख्येचा घातांक जर, कोणताही नंबर असेल त्याचा घातांक जर 1 असेल तर त्याचा आन्सर काय असेल? कोणताही छोटा नंबर असू द्या, मोठा नंबर असू द्या, कोणत्याही संख्येचा घातांक जर 1 असेल तर तीच संख्या आपल्याला पाहायला मिळणार आहे. तीच संख्या म्हणजे 5चा घातांक 1 असेल तर 5च असेल. बरोबर आहे की नाही? यस. ओके, पुढे, घातांकांचे नियम. आता एक एक करून आपण सगळे नियम समजून घेऊया. पहिला नियम बघा, एचा घातांक m गुणिले एचा घातांक n. पाया कसा आहे यांचा? पाया, यांचा जो पाया आहे ना, पाया तो समान आहे. गुणाकारामध्ये इथे बघा, गुणाकाराचं रिलेशन आहे. गुणाकार करत असताना, मल्टिप्लिकेशन करत असताना जर पाया समान असेल तर तो एकदाच लिहावा. ओके,
आणि जे पॉवर आहेत पॉवर त्यांची करावी बेरीज, यम अधिक यन यांची झाली बेरीज. म्हणजेच फॉर एक्झाम्पल आपण एखादा नंबर घेऊन बघूया. 9चा घातांक 4 गुणिले 9चा घातांक 3, बरोबर की नाही. मग बाळांनो मला सांगा 9 आणि 9 हे पाया समान असणारे नंबर आहेत, संख्या आहे, तो एकदाच लिहा आणि घातांकांची बेरीज करा. म्हणजे 9चा घातांक आला 7, हो की नाही. ओके. आता पुढे मग मला सांगा याचा पाया काय असेल. पाया झाला 9 आणि घातांक आहे 7. समजलं का इथपर्यंत. हा पहिला नियम. ओके ओके. चला मग कधी करावं लागतं हे आपल्याला. जर दोन संख्यांमध्ये काय असेल, गुणाकार असेल आणि त्या दोघांचा पॉवर यम यन, मग घातांकांची बेरीज आपण कधी करतो. पाया समान असेल तर आपण घातांकांची बेरीज करणार आहोत गुणाकारामध्ये, लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढे पुढचा नियम पहा, भागाकाराचा नियम. सपोज आता एचा घातांक यम भागिले एचा घातांक यन, म्हणजेच या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल. सगळ्यांनी लक्ष द्या. ओके पहा इथे भागाकार आणि या भागाकारामध्ये त्याचा पाया समान आहे. पाया जर बाळांनो समान असेल आणि जर आपण भागाकार करणार असेल तर या ठिकाणी पाया एकदाच लिहा आणि जे पॉवर असतात ना, पॉवर घातांक, त्यांची वजाबाकी करणार आहोत आपण. काय करणार आहोत, त्यांची वजाबाकी. आवाज क्लिअर येतोय ना सगळ्यांना. समजते का इथपर्यंत सांगा. आधी सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. सगळ्या गोष्टी सांगितल्या जातील, कोणी गडबड करू नका. ठीक आहे. पुढे हे दोन नियम समजले का आधी मला सांगा. म्हणजे आपण एक फॉर एक्झाम्पल पाहूया. एक नंबर पहा, 3चा घातांक 4 भागाकारात 3चा घातांक 2 असेल. बघा इथे पाया समान आहे, 3 3 समान आहे, एकदाच लिहा. भागाकार करणार आहोत म्हणून घातांकांची काय करणार आपण, वजाबाकी. म्हणजेच 3चा घातांक 2, हो की नाही. यस. पुढे नियम क्रमांक 3. जर एखादा नंबर असेल आणि त्या नंबरचा घातांकाचा घातांक पहा, घातांकाचा घातांक, ओके, म्हणजेच काय करावं लागणार आपल्याला इथे, ये तसाच ठेवणार. या घातांकांची काय करावं लागेल, मल्टिप्लिकेशन करावं लागेल ना, यम गुणिले यन. फॉर एक्झाम्पल पहा, सपोज 5 आहे, 5चा घातांक 3 आहे आणि या कंसाचा घातांक सुद्धा दिलेला आहे, तो म्हणजे आपण घेऊया 2. ओके. बघा 5 एकदाच लिहिला म्हणजे एकदाच आहे तो. घातांकाचा घातांक म्हणजे या दोघांची काय करणार आहे, बेरीज करावी लागेल का.
वजाबाकी करावी लागेल का? अजिबात नाही. काय करावं लागेल मग अशा वेळेस? आपल्याला त्या दोन घातांकांचा गुणाकार करावा लागेल. 3 दुने 6 म्हणजेच 5चा घातांक 6. समजते? यस, मल्टिप्लिकेशन करावं लागेल आपल्याला, हो की नाही? पुढे नेक्स्ट रूल. आता पहा, रूल प्रत्येक रूल नीट समजून घ्यायचे तुम्हाला. एकदा रूल समजले ना तर तुम्हाला एक्झाम्पल मधले जे काही क्वेश्चन्स आहेत, जे का आपण क्वेश्चन बघणार आहे ते सगळ्या गोष्टी समजणार आहेत. हा, त्यामुळे कोणी घाई करू नका. येत असेल तरी लक्ष द्या. ओके, चला. ए गुणिले बी, ए गुणिले बी आणि ब्रॅकेटचा घातांक काय आहे? यम, म्हणजे पॉवर बर का. आता नीट लक्ष द्या बाळांनो. एचा घातांक पण यम असणार आहे आणि बीचा घातांक पण यम असणार आहे, कारण ब्रॅकेटचा घातांक आहे तो, बरोबर की नाही? म्हणजेच आपण असं राईट करूया ना, ए रेस टू पॉवर यम गुणिले बी रेस टू पॉवर यम. समजतंय का? चला एक एक्झाम्पल घेऊया आपण. 3चा घातांक 3 गुणिले 5, त्याचा घातांक आपण 4 घेऊया. ठीक आहे. मग बाळांनो मला इथे सांगा, 3चा घातांक किती असेल? 3चा घातांक 4 गुणाकारात 5चा घातांक 4. समजलं का? हे समजते सगळ्यांना? हो की नाही? म्हणजे आता 3चा 4 वेळा गुणाकार करायचा, 5चा 4 वेळा गुणाकार करायचा, सेपरेट सेपरेट. ओके, पुढे नेक्स्ट रूल. जर एखाद्या नंबरचा घातांक 0 असेल, एखाद्या नंबरचा घातांक 0 असेल, तर आन्सर ऑलवेज काय येणार आहे? 1च येणार आहे. लक्षात ठेवा. यस, म्हणजे आपण असं करूया का, सपोज 5चा घातांक 0 म्हणजे आन्सर आलं 1. आता मी तुम्हाला असं सांगितलं 1 2 3 4 5 6 8, हा जो नंबर आहे याचा घातांक मी 0 दिला. खूप मोठा नंबर घेतलेला आहे मी. याचा घातांक जर मी 0 दिला तर आन्सर काय येणार आहे? 1च येणार आहे. म्हणजे नंबर किती लहान असेल आणि किती मोठा जरी असेल आणि घातांक जर 0 असेल तर आन्सर ऑलवेज 1. हो की नाही? यस, तरी सुद्धा 1च. आता कधी कधी असाही प्रश्न तुम्हाला पाहायला मिळेल, किंवा एचा घातांक निगेटिव्ह असतो. एखाद्या नंबरचा घातांक कसा असणार आहे? आता निगेटिव्ह असेल, निगेटिव्ह. यस, फिर भी आंसर 1 ही आएगा. कुछ भी करो, आंसर 1 ही आएगा. ठीक आहे, समजतंय का? ओके. आता बाळांनो मला सांगा, ए रेस टू पॉवर मायनस यम असेल, आता निगेटिव्ह नंबर आहे, लक्षात ठेवा. मला याला पॉझिटिव्ह बनवायचंय, पॉझिटिव्ह. तर काय करता येईल आता? ओके, म्हणजे 1 भागाकारात ए रेस टू पॉवर यम चालेल का? हे जर रेसिप्रोकल जर केला आपण, रेसिप्रोकल, तर आपल्याला याचा घातांक किती मिळणार आहे बघा? 1/, ए रेस टू पॉवर यम, म्हणजे तो झाला पॉझिटिव्ह, परंतु तो फ्रॅक्शन मध्ये जाईल. ओके. आता हाच जर नंबर मी वरती घेतला, सपोज
हा जर ए रेस टू पॉवर एम वरती घेतला तर काय होईल, तो निगेटिव्ह होणार. समजतंय का? इंडायसेस इंडायसेस बेटा इंडायसेस 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 म्हणतो आपण त्याला. समजते इथपर्यंत? ओके, पुढे. बघा त्यांनी काय सांगितले नेक्स्ट नियमामध्ये, दोन संख्यांचा गुणाकार एक येतो तेव्हा परस्पर गुणाकार व्यस्त असतात. बरोबर आहे. म्हणजे 5चा घातांक 3 आणि 5चा घातांक -3 हे परस्परांचे गुणाकार व्यस्त आहेत. आता ही कन्सेप्ट मात्र क्लिअर करून घ्यायची हा सगळ्यांनी. ओके ओके, मला माहिती आहे तुम्हाला नसेल कळलं, आता कळेल. बघा 5चा घातांक 3 आहे, 3, आणि दुसरा नंबर घेतलाय कोणता, 5चा घातांक -3. ह्याचा आन्सर किती असणार आहे माहिती आहे का, 1 असणार आहे, 1. बरोबर. ते कसं ते पहा. आता 5चा घातांक 3 तसाच राहील गुणाकारात. आता हे म्हणजेच मी असं राईट करू का बाळांनो, 1/5चा घातांक 3. इथपर्यंत समजलं का मला सांगा एकदा. इथपर्यंत समजलं का? ओके. आता बाळांनो मला सांगा इथे काय होईल. बघा ना, 5चा घातांक 3, 5चा घातांक 3, एक आहे गुणाकारात दुसरा आहे भागाकारात, म्हणजे आपल्याकडे राहिलं काय, 1. तेच तर सांगितलं मी तुम्हाला, हो की नाही. समजते? यस, याचं मिनिंग तुम्हाला समजलं असेल. पुढे जाऊया. वर्गमूळ, घनमूळ अथवा कोणतेही मूळ यांची घातांक रूप पद्धत कशी असणार आहे, नीट लक्ष द्यायचं सगळ्यांनी आता. ओके, ही सुद्धा कन्सेप्ट क्लिअर होणं खूप गरजेचं आहे. चला या कन्सेप्टकडे निघालोय आपण. लक्ष द्यायचं सगळ्यांनी. एखादा नंबर जर सपोज बघा वर्गमुळात 25 म्हणजे मी कसं राईट करू शकतो, नीट लक्ष द्या बाळांनो. वर्गमुळात 25 म्हणजे मी असं राईट केलं चालेल का, 25 1/2. बघा बरे, 25चा वर्गमूळ, याला वर्गमूळ म्हणायचं, वर्गमूळ. 25चा वर्गमूळ तुम्ही असंही राईट करू शकता, असंही राईट करू शकता. स्क्वेअर रूट ऑफ 25, हाऊ टू राईट, लाईक दिस, लाईक दिस. स्क्वेअर रूट ऑफ 25 असंही राईट करू शकतो, आणि स्क्वेअर रूट ऑफ 25 म्हणजेच काय, स्क्वेअर रूट असल्यामुळे तो फ्रॅक्शन मध्ये असला किंवा असेल 1/2, 1/2. ओके. आता नेक्स्ट क्वेश्चन तुमच्यासाठी, जर असं असेल तर मग ज्या वेळेस इथे कोणताच नंबर नसेल त्यावेळेस वर्गमूळ काढणार आपण. काय काढणार, वर्गमूळ काढणार. आता बाळांनो मला सांगा, इथे बघा इथे 3 आहे, 3. याची ऑर्डर म्हणजे कोटी, कोटी किती आहे, कोटी 3 आहे. आणि रॅडिकंट, रॅडिकंट म्हणतो आपण याला, जो वर्गमुळात नंबर असेल ना त्याला, हा 5 आहे. म्हणजेच मी हे कसं राईट करू शकतो बघा, 5चा घातांक 1/3, 5चा घातांक 1/3. सो हाऊ टू रीड, क्यूब रूट ऑफ 3, क्यूब रूट ऑफ 3, नॉट 3, क्यूब रूट ऑफ 5. इथे 5 आहे ना, क्यूब रूट ऑफ 5.
घनमूळ, अगदी बरोबर. 5चा घनमूळ, 5चा घनमूळ. घन नाही विचारले मी तुम्हाला, घनमूळ सांगितलं. क्यूब रूट ऑफ 5, क्यूब रूट ऑफ 5. समजते का? राईट कसं करणार, रीडिंग कसं करणार आहे ते एकदा सांगा पटकन. एक का घेतलं बघा ना, इथे पॉवर काही नसतं म्हणजे वरती 1 असणार ना, म्हणून 1/3. बरोबर ना? ओके, पुढे. संख्यांचे विस्तारित रूप. की संख्येचा घातांक 0 असेल तर आन्सर किती येणार आहे? 1. 10चा घातांक 1 केला तर आन्सर 10 येणार आहे. 10चा किंवा 100चा वर्ग, 100 म्हणजे 100चा वर्ग. दिसते सगळ्यांना? बघा पुन्हा एकदा, 10चा घातांक जर 0 असेल तर आन्सर 1. बरोबर आहे. कोणत्याही नंबरचा जर घातांक 0 असेल तर आन्सर किती येणार आहे? 1च. आणि एखाद्या नंबरचा घातांक 1 असेल म्हणजे आता इथे 10 दिलेला आहे, याचा घातांक 1 म्हणजे आन्सर 10च. 100 इथे आहे म्हणजेच आपण 100चा किंवा 10चा वर्ग म्हणजे 100 असणार आहे. 10चा घन 1000, 10चा चौथा घात किती? 10,000. अशा पद्धतीने आपण पॉवर काय करू शकतो? राईट करू शकतो. समजते का? पुढे आता ऋण संख्येमध्ये कशा पद्धतीने राईट केलं जातं बघा, घातांकित रूपामध्ये. बघा इथे 10चा घातांक वजा 1 जर असेल तर आपण 1/10 राईट करणार, हो की नाही? यस. पुढे मग जर 10चा घातांक वजा 2 असेल तर 1/, किती? 1/10चा वर्ग म्हणजेच काय? 1/10चा वर्ग म्हणजेच काय? 1/100. यस. पुढे आता इथे पहा, 10चा घातांक वजा 3 म्हणजेच 1/10चा घातांक 3 म्हणजेच हे असं राईट करणार 1000. समजते? यस. ओके, पुढे. नेक्स्ट, पाया समान असताना जर 2 घातांकी संख्या समान असतील तर त्यांचे घातांकही समान असतात. बघा लक्षात द्या, पाया समान आहेत. पाया जर समान असेल किंवा असताना जर 2 घातांकी संख्या समान असतील तर त्यांचे घातांकही काय असणार आहेत? समानच असणार आहेत. फॉर एक्झाम्पल बघा, a⁻m बरोबर समान a⁻n. बघा हे दोन्ही समान आहेत. a इक्वल मध्ये आहेत, समान आहेत. म्हणजेच याचा अर्थ असा की घातांक सुद्धा कसे एकमेकांना असणार आहेत? समानच असणार आहेत. इक्वलची साइन आहे पहा इथे.
हार्ड काहीच नाही बाळांनो, फक्त कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचं आपल्याला. ओके, एकदा कन्सेप्ट क्लिअर झाले ना तर एक्झाम्पल फार इझी वेने सॉल्व्ह करता येईल. ओके, तुम्ही लक्ष द्या, आधी शांतपणे लक्ष द्या सगळेजण. आता पहा इकडे 4चा घातांक x आहे आणि दुसऱ्या 4चा घातांक आहे 7, बरोबर. आता पाया कसा आहे रे बाळांनो याचा, इकडे 4 पलीकडे 4. हा रिपीटच करतोय लक्ष द्या. इकडे 4 तिकडे 4, हे दोन्ही समान आहेत. हे दोन्ही समान आहेत, आहेत का? आहेत. मग दोन्ही जर समान असतील तर घातांक सुद्धा कसे असणार आहेत? समानच असणार आहेत. म्हणजे x बरोबर 7, x बरोबर 7 हे सुद्धा समान झाले. समजते का? यस, इक्वल. आता अजून एक क्वेश्चन पाहूया. बघा, 25चा घातांक p + 5 आहे. घातांक काय का असेल? बरोबर. परत 25चा घातांक 9 आहे, बरोबर की नाही? मग आता इकडे पहा, 25 25 पाया समान आणि ते एकमेकांना इक्वल मध्ये आहेत बघा, समान मध्ये आहेत. मग त्यांचे जे पॉवर असणार आहेत ते दोघे सुद्धा एकमेकांना कसे असतील? p + 5 बरोबर 9 आहेत का समान? समान म्हणजे इक्वल. ओके, म्हणजेच काय करावं लागेल? p ची व्हॅल्यू काढायची असेल तर p बरोबर 9 - 5 म्हणजेच किती? 4. अशा पद्धतीचे क्वेश्चन सुद्धा सॉल्व्ह करायचे आहेत. समजते? पुढे बघा, बऱ्याच वेळा पाया भिन्न असणार आहे. पाया कशा असतात? भिन्न. पाया भिन्न व घातांक सारखे असेल तर काय करायचं? इथे पहा, सपोज 3चा घातांक 3 आहे गुणिले 2चा घातांक 3 आहे गुणिले 4चा घातांक 3 गुणिले 5चा घातांक 3. एक गोष्ट तुम्ही ऑब्झर्व करताय का? पहा, पहा बेस कसा आहे? सगळा डिफरंट आहे. 3 2 4 5. पण घातांकाकडे जर नीट पाहिलं ना, घातांक समान आहे. काय? घातांक समान आहे, बरोबर की नाही? मग घातांक समान असताना काय करणार? या सगळ्यांचा गुणाकार करायचा. 3 गुणिले 2 गुणिले 4 गुणिले 5 आणि घातांक एकदाच द्यायचा. बघा ना, 3 गुणिले 2 गुणिले 4 गुणिले 5 घातांक सेम आहे, एकदाच. ओके, बरोबर की नाही? मग आता यांचा गुणाकार काय येईल? गुणाकार येणार 3 दुने 6 साइन 5 20 साई दुनी 12 म्हणजे 120. त्याचा घातांक 3. सिंपल. आणि इव्हॅल्युएट करायचं असेल तर ते आपण करू शकतो. इन पॉवर इंडायसेस. समजते इथपर्यंत? हे कधी लक्षात ठेवणार तुम्ही? हे ज्या वेळेस पाया समान नसेल, घातांक समान असेल तर, परंतु पाया समान नाही. हो की नाही? ओके, अजून एक एक्झाम्पल घेऊया. पहा, 3चा घातांक 4 गुणिले 5चा घातांक 4 गुणिले 7चा घातांक 4. हो की नाही? मग इथे घातांक समान आहेत परंतु पाया समान नाहीये, बरोबर. मग अशा वेळेस आपण काय करणार? 3 गुणिले 5 गुणिले 7 आणि यांचा घातांक समान असल्यामुळे एकदाच लिहिणार. पहिल्यांदा यांचा करा गुणाकार,
गुणाकार करून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, घातांक लिहायचा आहे. समजते का? 5 7 35, 35 गुणिले 3 झाले किती, 105 आणि त्याचा घातांक 4. येते का, लक्षात येते का? आता ज्यांना नव्हतं समजलं त्यांना समजलं का, एकदा सांगा पटकन. समजते? ओके, पुढे. जसं मी मगाशी सांगितलं तुम्हाला, कोणत्याही संख्येचा घातांक जर 1 असेल तर तीच संख्या आपल्याला मिळणार आहे. बघा, 45 याचा घातांक जर 1 असेल, याचा घातांक जर 1 असेल तर तीच संख्या आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. कोणताही नंबर घ्या तुम्ही, हा सुद्धा एक नियम आहे, मगाशी सांगितला होता पहा. ओके, मग इथे बघा काही नंबर्स तुम्हाला दिलेले आहेत. 5/4 घातांक 1 म्हणजे तीच संख्या या ठिकाणी मिळणार आहे. जर एखादा नंबर निगेटिव्ह असेल, -3/2 घातांक आहे 1 म्हणजे तीच संख्या मिळेल. क्लिअर इथपर्यंत? पुढे जाऊया. आता बाळांनो, काय कन्सेप्ट सांगितले पहा, ऋण एक घात नियम. म्हणजे एखाद्या संख्येचा घातांक जर ऋण असेल तर काय करायचं बघा. 5चा घातांक 5/4 याचा घातांक जर -1 असेल, बरोबर, अशा वेळेस इथे हा नंबर जो दिसतो ना, हा नंबर जो दिसतो ना तुम्हाला, तो पलटी मारायचा. काय करायचंय, पलटी मारायचा. म्हणजे हा कसा होईल, निगेटिव्हचा पॉझिटिव्ह होणार. म्हणजे कसा, 5/4चं काय होणार, 4/5. इनवर्स घ्यायचा, इनवर्स, व्यस्त करायचं, व्यस्त. बरोबर, म्हणजेच याचा घातांक किती झाला आता, 1च. आणि 1 असेल तर तोच नंबर येणार आहे ना, बरोबर आहे की नाही? क्लिअर इथपर्यंत? रेसिप्रोकल, अगदी बरोबर. पुढे बघा, हा चार्ट समजतोय का सगळ्यांना? पॉवर जर 2 असेल, कोणत्याही संख्येचा चार्ट समजून घ्या. पॉवर 2 म्हणजे 2चा घातांक 2, 3चा घातांक 2, 4चा घातांक, एवढ्यावरच लक्ष द्यायचं सगळ्यांनी. हा पॉवर 2 वाला घातांक 2. इथे आपण थोडं झूम करून घेऊया, तुम्हाला सगळ्यांना दिसेल. पहा, दिसते का एकदा? घातांक 2 कोणत्याही संख्येचा घातांक 2 असेल, म्हणजे 2चा घातांक 2, 3चा घातांक 2, 4चा घातांक 2. थोडक्यात काय करायचंय, वर्ग काढायचंय तुम्हाला. बरोबर, वर्ग काढायचे, स्क्वेअर फाइंड आउट करायचंय. बरोबर, इथे पहा 4, 9, 16, 25, 36 डॉट 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 डॉट. पुढे पॉवर जर 3 असेल, घातांक 3 असेल तर त्या संख्येचा, सपोज त्या संख्येचा आपण काय करणार, 3 वेळा गुणाकार करणार आणि घातांक फाइंड आउट करणार. 2 दुने 4, 4 दुने 8. त्याच पद्धतीने 27, 64, 125, 216 घातांक 4 असेल तर 4 वेळा गुणाकार करून हे आन्सर आपण फाइंड आउट करू शकतो. आणि घातांक जर 5 असेल तर त्याच पद्धतीने त्या संख्येचा त्या टायमिंग पर्यंत
मल्टिप्लाय करून तुम्ही फाइंड आउट करू शकता. इथपर्यंत समजतंय का? ओके, पुढे. आजच्या सेशन मधला पहिला प्रश्न. पहा, प्रश्न बघून घ्या सगळ्यांनी. झूम करायचंय. बर, दोनशे 256चा घातांक दिसत नाहीये का? पहा, 81 इथे 256 आहे, इथे 36 आहे. त्याचा घातांक बघा 2 आणि 1/8, बरोबर का? अशा पद्धतीने दिलेला आहे. काय करता येईल इथे? ओके, लक्ष द्या सगळ्यांनी. आता इथे मी राईट करतो पुन्हा एकदा. 81 गुणिले, इथे ब्रॅकेट करूया आपण, ठीक आहे. 256 ब्रॅकेटचा वर्ग, अशा पद्धतीने तो प्रश्न असेल बरं का. 1/8 भागिले 36 असा तो प्रश्न असेल. इथे तुम्ही ब्रॅकेट करू शकता. ओके, आता बाळांनो मला सांगा हे कसं राईट करता येईल. आता इथे सॉल्व करूया. 81 तसाच गुणाकारात आपण काय करतो रे? पॉवरची काय करतो? इथे बघा, हे पॉवर म्हणजेच काय? 256 तसाच ठेवा, बरोबर. आणि ह्या 2 आणि 1/8 यांचा करणार आपण गुणाकार. इथपर्यंत समजते का? सांगा पटकन. इथपर्यंत समजलं? अवघड नाहीये. आपण रूल अप्लाय केले बाळांनो. इथं रूल्स 81 गुणिले 256 घातांक 2 आणि वरती आहे 1/8. आणि मग आपण काय करणार आहोत? या दोघांचा गुणाकार करायचंय. वेगळं काहीच नाही केलं ना. 2 गुणिले 1/8. ओके, आणि भागिले कोण असणार आहे? 36 आहेच ना तो, बरोबर की नाही? इथपर्यंत डन. आता पुढे काय करायचं आपल्याला? बघा, 2 1 बे, 2 चौक 8, बरोबर. 81 तसाच गुणिले 256 चा 1/4, 2 1 4 1 4 1 4 1 4 1 4 1 4 1 4 1 4 1 4 1 4 1 4 1 4 1 4 1 4 1 4 1 4 1 4 1 4 1 4 1 4 1 4 1 4 1 4 1 4 1 4 1 4 1 4 1 4 1 4 1 4 1 4 1 4 1 4 1 4 1 4 1 4 1 4 1 4 1 4 1 4 1 4 1 4 1 4 1 4 1 4 1 4 1 4 1 4 1 4 1 4 1 4 1 4 1 4 1 4 1 4 1 4 1 4 1 4 1 4 1 4 1 4 1 4 1 4 1 4 1 4 1 4 1 4 1 4 1 4 1 4 1 4 1 4 1 4 1 4 1 4 1 4 1 4 1 4 1 4 1 4 1 4 1 4 1 4 1 4 1 4 1 4 1 4 1 4 1 4 1 4 1 4 1 4 1 4
भागिले 36, बरोबर का? यस, बरोबर आहे. 1/4 म्हणजेच काय असेल आता 256. मग असा कोणता नंबर आहे की त्याचा मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला 256 मिळणार आहे? सांगा. हे नाही समजलेलं का? आता पहा, हे मी असं राईट करू शकतो का? 81. हे 81 कसं राईट करणार? 81चा वर्गमूळ पहा, करूया आपण. 81 म्हणजेच आपण असं राईट करूया. नऊचा वर्ग 81, बरोबर का? गुणिले 256 चा घातांक 1/4 भागिले 36 म्हणजे 6चा वर्ग इथपर्यंत समजलंय का? परत सांगायचंय, बर. घातांकाचा नियम बघा, काय केलं आपण? 9चा वर्ग म्हणजेच काय? 81. राईट करता आलं का ते? एट्टी वनचं 9 नसणार ते. आता इथे बेस इक्वल आहे का कोणाचा? तर ज्यांना नाही समजलं त्यांना परत सांगावं लागेल. परत एकदा सांगतो, लक्ष द्यायचं सगळ्यांनी. इथपर्यंत समजलं नसेल, पहा. 81 256, बघा हे कसं राईट केलं होतं? 81 अधिक, इथे ब्रॅकेटमध्ये आपण राईट केलं होतं, इथे गुणिले बरं का, 256 चा घातांक 2 आणि त्याचा घातांक आहे 1/8 भागिले 36, बरोबर? आपल्याला माहिती आहे 81चा वर्गमूळ 9 असणार आहे. गुणाकारात प्लस नाही बाळा, तिथे गुणाकार आहे, गुणाकार. ओके. आता
इथे आपण मगाशी केल्याप्रमाणे बेके बे बेचोक 8 म्हणजेच 256 त्याचा घातांक आलेला आहे 1/4 भागिले, आता मला सांग 36 म्हणजेच काय 6 ना, 36 चा वर्गमूळ किती आहे, 36 चा वर्गमूळ 6 असणार आहे, बरोबर. आता हे 92 याचा फोर्थ रूट जर काढायचा असेल आपल्याला, याचा फोर्थ रूट जर काढायचा असेल 256 बघा इथे 256 चा फोर्थ रूट म्हणजेच असं राईट करू शकतो आपण 256. आता 256 असा कोणता नंबर आहे की 4 वेळा गुणाकार केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे, 256 मिळणार आहे. बरोबर ना. याचा फोर्थ रूट काय असणार आहे, फोर्थ रूट याचा फोर्थ रूट असेल 4. बघा करून बघू शकता 4 गुणिले 4 गुणिले 4 गुणिले 4 बरोबर का, किती मिळणार आहे ते 256च मिळणार आहे. आणि भागाकारात आहे 6. करा आता भागाकार, 3 दुने 6 3 त्रिक 9 बे के बे बे दुनी 4 3 दुनी 6 आहे का ऑप्शन मध्ये, ऑप्शन नंबर सेकंड करेक्ट ऑप्शन आहे. आता बाळांनो याचा गुणाकार जर केला तुम्ही बघा ना 16 गुणिले 16 1696 म्हणजे किती 16 गुणिले 256 येणार ना. अशा पद्धतीने रूल्स तुम्हाला तिथे समजून घेणं गरजेचं आहे. 6 आन्सर राईट आन्सर आहे. कुठे बघा 4 का घेतलं बघा ना, फोर्थ रूट ना, हे फोर्थ रूट. जसं आपण नियम काय बघितला होता, एखादा नंबर 25 हे मी कसं राईट करू शकतो 5 घातांक 1/2 कारण याचा घातांक पॉवर किती 2 आहे आणि इथे पॉवर किती होतं 4 बरोबर की नाही. म्हणजेच 256 असा कोणता नंबर आहे की 4 वेळा गुणल्यानंतर 256 मिळेल, म्हणजे तो 4च आहे. 4 गुणिले 4 गुणिले 4 4 वेळा गुणलं बरोबर का, मग किती मिळाले 256. मग यांचा वर्गमूळ घेतल्यानंतर बघा इथे 4 राईट केलं, बेत्रिक किंवा आपण 3 ने भाग देऊया, 3 दुने 6 3 त्रिक 9 आणि या 2 ने जर 4 ला भाग दिलं तर किती मिळालं 6. छत्तीस कुठले बाळ, हे 36 ना ऍज इट इज. 36 चा वर्गमूळ घेतला आपण 6, 81 चा ओके. बघा पुढचा एक प्रश्न बघूया आपण. चला हे सांगेल कोणी, पॉवर तुम्हाला रिमूव्ह करता आले पाहिजेत, सगळ्यांना पॉवर रिमूव्ह करता आले पाहिजेत. झूम केलेला आहे. बघा ह्याच्यासाठी सोपी ट्रिक काय असेल बाळांनो, इथे 4 आहे बरोबर ना, मग इथे इथला जो बेस असणार आहे ना तो सुद्धा काय असणार आहे, काय काय मिळाला पाहिजे ते पहा, 4 चा घातांक 3p वजा 3 बरोबर. मग या 4 चा किती वेळा 4 ला कितीने गुणल्यानंतर, नीट लक्ष द्या, दोघांचा पाया मला कसा पाहिजे समान पाहिजे बरोबर की नाही.
मग या 4चा किती वेळा गुणाकार केल्यानंतर मला 4096 मिळणार आहेत? सांगा, पटकन सांगा, लगेच आन्सर येणार आहे, पटकन सांगा. इथे पहा, इथे इथला जो बेस आहे तो 4 आहे, तिथे पण बेस किती पाहिजे मला? 4. मग 4ला कितीने गुणल्यानंतर किंवा किती वेळा गुणल्यानंतर मला हे आन्सर मिळणार आहे? 6. अगदी बरोबर. म्हणजे 4चा घातांक किती झाला? 6. आता पुढे पहा, बेस समान आहे म्हणजे आपला रूल काय सांगतोय पहा, बेस जर समान असेल तर घातांक सुद्धा कसे असतात? समानच असणार आहे. म्हणजे 3p - 3 बरोबर 6. ही स्टेप समजली का? सांगा पटकन मला. ही स्टेप समजली सगळ्यांना? 4चा घातांक 3p - 3. मग हा 4 कुठून आला? कारण इथे 4 पाया आहे, इथे पण 4 पाया पाहिजे. मग 4ला किती वेळा गुणल्यानंतर आपल्याला 4096 मिळणार आहे? 6 टाइम. बरोबर. मग आता यांचं कॅल्क्युलेशन करा. पाया समान आहे, घातांक पण समान असतील. 3p बरोबर 6 - 3 तिकडे जाऊन काय होणार आहे? +3. बरोबर. मग 3p तसाच 6 + 3 झाले 9. p तसाच 9/3 म्हणजे p बरोबर 3 × 1 = 3, 3 × 3 = 9. p ची किंमत मिळालेली आपल्याला 3. ऑप्शन नंबर 3. तुम्हाला सगळ्यांना आठवतंय का बाळांनो? पहा, आपण काय केलं होतं? a⁻m बरोबर a⁻n. बघा, इकडचा पाया सेम म्हणजे तिकडचा पण पाया कसा पाहिजे? आपल्याला सेमच पाहिजे ना. म्हणून मी डायरेक्ट काय घेतलं, इथे 4 आहे, मग इथे पण 4 घेतला. मग 4ला किती वेळा गुणल्यानंतर आपल्याला 4096 आन्सर मिळणार आहे? करून बघू शकता तुम्ही. 4 × 4 × 6 वेळा. बरोबर. डायरेक्ट घेतलंय, मग हे दोघे समान झाले, म्हणजेच घातांक सुद्धा एकमेकांना कसे असणार आहेत? समान. आणि एक सामायिक समीकरण इथे सॉल्व्ह करू शकता. समजते का? असाच प्रश्न अजून एक घेऊया आपण. असाच प्रश्न घेऊया अजून एक. हा, लक्ष द्या. आता तुम्ही सगळेजण सॉल्व्ह करणार आहात. सेम प्रश्न आहे, काही वेगळं नाहीये. बघा, 6चा घातांक x + 2 आहे. बरोबर. आता 1296 म्हणजे इकडे 6 आहे, म्हणजे इकडे पण 6 पाहिजे पाया. यस. पण 6ला किती वेळा गुणलं पाहिजे आपल्याला? सांगा बरे. मग जेणेकरून 1296 मिळेल. अरे बाळांनो, पहा ना, इकडे 6 आहे ना. 6चा घातांक किती? x + 2. बरोबर. हे घेतलं, मग इथे पण आपल्याला किती घ्यावं लागेल? पायाला 6च घ्यावं लागेल ना. बरोबर. मग 6ला किती वेळा गुणावं लागेल? 6 × 6 × अगदी बरोबर आहे स्वाती, 4 वेळा गुणावं लागेल. करून बघू शकता. 6 × 6 × 6 × 6 36 × 36 6 × 36. मग किती मिळेल? 1296 म्हणजे 1296. हो की नाही? यस. आता बाळांनो, पाया समान झालेला आहे. पाया या ठिकाणी समान झालेला आहे. मग आपण काय करणार? पाया जर समान असेल, बघा, पाया समान असेल तर घातांक सुद्धा कसे असणार आहेत? समानच असणार आहेत. x + 2 बरोबर 4. झाले का समान? हे झाले. ओके. मग x तसाच, 4 पण तसाच राईट करा. +2 तिकडे जाऊन काय होणार?
वजा 2 म्हणजे x बरोबर आन्सर काय आलं 2. आपल्याला काय काढायचं होतं x ची किंमत कुठे आहे ऑप्शन नंबर फर्स्ट मध्ये. समजतंय का? पर्याय क्रमांक 1. समजते सगळ्यांना? हाच टॉपिक आपण नेक्स्ट टाइम सुद्धा कंटिन्यू करूया. याचे जे काही क्वेश्चन्स राहिलेले आहेत ते क्वेश्चन आपण कंटिन्यू करूया. ठीक आहे. x अधिक 2 बरोबर 4. अरे बा घातांक समान असल्यामुळे बघा ना घातांक का समान झाले कारण यांचा पाया समान झाला ना. जर पाया समान झाला असेल तर घातांक सुद्धा समानच असणार आहे. ओके समजलं इथपर्यंत? हाच टॉपिक आपण कंटिन्यू करूया नेक्स्ट टाइम. ठीक आहे. यस 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 भरपूर क्वेश्चन आहेत ते क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. ओके ठीक आहे थांबूया आपण. बाय बाय टेक केअर.